हाय एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम बॅक टू विशाखा कुक्स. खूपच सोपी, झटपट होणारी ब्रेकफास्ट, इव्हनिंग स्नॅक किंवा मुलांच्या डब्यासाठी अशी ही छोले टोस्ट सँडविचची रेसिपी आज आपण इथे करणार आहोत. उरलेले छोले असतील किंवा आदल्या दिवशी थोडीफार पूर्वतयारी करून ठेवली असेल तर ही रेसिपी अगदी झटपट करता येते. रात्रभर भिजत ठेवलेल्या काबुली चण्यांना सकाळी 4 ते 5 शिट्ट्या कुकरला देऊन आपल्याला मऊसूत छोले शिजवून घ्यायचे आहेत. नेहमी करतो तशी कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, हिरवी मिरची यांची एक हिरवी चटणी मी करून घेतली आहे. 1-2 चमचे तेल, तूप किंवा बटरवर आपल्याला जिरे, मोहरी, हिंग आणि आलं लसूणची पेस्ट परतवून घ्यायची आहे. ती परतवून झाली की सोबतच आपल्याला स्मॅश केलेले छोले त्यावर परतवून घ्यायचे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे व चवीप्रमाणे आपल्याला ह्यात हळद, तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला, साखर, मीठ तसेच हिरवी चटणी व टमॅटो सॉस ॲड करून घ्यायचे आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं शिजवून गॅस बंद करायचा आहे. सकाळच्या काही गडबडीत ब्रेडवर टॉपिंग करण्याचा वेळ वाचावा ह्यासाठी मी बाकीचं सगळं साहित्य ह्याच्यातच मिक्स करून घेणार आहे. आपल्या आवडीप्रमाणे उभे पातळ चिरलेले कांदे, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रसही ॲड करून घेतला आहे. आपल्याला आवडत असलेलं चीज आणि मिओनीज आपण ह्याच स्टेजला ॲड करून घेऊ शकतो. ब्रेडच्या स्लायसेसना आपल्याला बटर लावून आपल्याला हे छोल्यांचं स्टफिंग ह्याच्यात भरून घ्यायचं आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पुन्हा एकदा ब्रेडच्या स्लायसेसना चटणीही लावून घेऊ शकता. आपलं सगळं साहित्य आपण स्टफिंगमध्येच टाकल्यामुळे आता असेंबल करायसाठी लागणारा आपला वेळ बराच वाचला आहे. आपल्याकडे इलेक्ट्रिक सँडविच मेकर असेल किंवा साधं गॅसचं सँडविच मेकर असेल त्याला बटर लावून आपण दोन्ही साईडनी हे मंद आचेवर टोस्ट शेकवून घ्यायचे आहेत. इलेक्ट्रिक सँडविच मेकरपेक्षा अशा सँडविच मेकरची चव जरा वेगळी येते. मला पर्सनली ह्यात केलेले टोस्ट फार आवडतात. येस, हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित ग्रिल झालं आहे. आता ह्याला आपण काढून थंड व्हायला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरं सँडविच तयार करून घेऊया. मला सगळे सँडविचेस चीझी करायचे नव्हते, सो मी ह्या सँडविचमध्ये चीज ॲड करून घेणार आहे. तुम्ही इथे मिओनीजही ॲड करून घेऊ शकता. आधीसारखं आपल्याला पुन्हा ह्याचंही टोस्ट सँडविच तयार करून घ्यायचं आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याला उभा किंवा तिरका कट करून टमॅटो केचप किंवा चटणीबरोबर सर्व करू. आहे की नाही झटपट होणारा, पोटभरीचा आणि गरमागरम नाश्ता तयार? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हाय एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम बॅक टू विशाखा कुक्स. खूपच सोपी, झटपट होणारी ब्रेकफास्ट, इव्हनिंग स्नॅक किंवा